पुन्हा एकदा सांगतोय सगळ्यांना की हे जी कंपनी आहे फक्त जे लोक बिझनेस करतात त्यांच्यासोबतच डील करते, रिटेलला इथे रिटेल सोबत डील करत नाहीत, हे परत एकदा सांगतो. नमस्कार, आपण आलेलो आहोत अद्विता एअर कूलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आलेलो आहोत, सोलापूरमध्ये आलेलो आहोत. तर इथे आपण बघणार आहोत बरेच व्हरायटी ऑफ कूलर तयार केले जातात. नमस्कार, आपल्यासोबत अद्विता एअर कूलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे संस्थापक आहेत, चव्हाण सर आहेत. त्यांची खास ओळख करून देण्या अगोदर सांगतो की चव्हाण सर आमच्याच डिपार्टमेंटचे आहेत. आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो, पोस्ट ऑफिसचे रिटायर्ड एम्प्लॉई आहेत आणि त्यांनी रिटायर होण्यापूर्वी हे साम्राज्य आहे त्यांनी उभं केलं आहे. तर हे साम्राज्य जे आहे त्यांचं एअर कूलर मॅन्युफॅक्चरिंगचं कशा पद्धतीने उभं केलं आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. तर मला सांगा, पहिली गोष्ट, आपल्या डिपार्टमेंटमध्ये एवढं भरपूर काही काम असतं, बिझी असतं माणूस एवढं वेळ, एवढ्या याच्यामधून तुम्हाला असं कसं सुचलं की आपण काहीतरी अशा पद्धतीने केलं पाहिजे? मी पहिल्यापासूनच मला छंद होता की इलेक्ट्रिक काहीतरी करून उद्योग करायचा विचार होता. बरं. परंतु पोस्टामध्ये लागल्यापासून थोडा वेळ मिळे नाही. म्हणजे आता रिटायर होणार आपण, आता 2-3 वर्षानंतर काय करायचं, म्हणून रिटायर व्हायच्या आधीच 1-3-4 वर्ष हा उद्योग छोटा प्रमाणातून चालू केला. बरं. एक प्रयोग म्हणून सुरू केला अगोदर? हा, प्रयोग म्हणून. बरं. नेमकं साधारण कोणत्या वर्षी सुरू केलं आहे? 2018 पासून. 18 म्हणजे कोरोना यायच्या अगोदर. कोरोनामध्ये आमचा बिझनेस थोडा फेल गेला. बरं. आता इथं पाहिले मी, आता बराच मोठा एरिया आहे सध्या. तर हा पूर्वीपासून एवढा केला होता का छोटा? पूर्वी एकदम छोटा होता, एक दुकान होतं छोटंसं. आता सर, मी काय, आता मी काही बिझनेस जे आहे ज्यांनी ओपन केले असे मी व्हेरीफाय करायला गेलो होतो बऱ्याच वेळा. तर माझ्या असं लक्षात आलं की ज्या ज्या लोकांनी 18-19ला सुरू केले होते बिझनेस, तर त्यापैकी 90 ते 95% लोकांनी बिझनेस आपले बंद केले किंवा गुंडाळले, काय म्हणतात ते, जे कोरोनाचा जो लॉस झाला या पिरियड मध्ये बऱ्याच लोकांनी बंद केले. तर अशा वेळी तुम्ही कसं काय सस्टेन केलंय? त्यावेळेस आम्ही थोडा तो राहिलेला माल ना कोरोना संपल्यानंतर विकला गेला. त्यामुळे थोडा आम्हाला घाटा आला, परंतु डगमगलं नाही. तरी पण आम्ही टक्कर देऊन थोडं तसंच चालू केलं. लय मस्त. त्यावेळी केवढा, म्हणजे आता एवढं होतं का त्यावेळी पण छोटंच होतं? त्या टायमाला छोटा होता, एक दुकान होता 10 बाय 10चा मोठा. अरे बापरे, 10 बाय 10चा. आज पाहिलं मला वाटतं 20,000 स्क्वेअर फूटचा आहे ना? 25,000 म्हणजे एक 100 स्क्वेअर फूट वरून तर किती तुम्ही म्हणत? 25,000. हा, 25,000 स्क्वेअर फूट. म्हणजे 100 स्क्वेअर फूट वरून 25,000 स्क्वेअर फूट पर्यंत नेलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या कोरोनाचा जो काय म्हणतात ते बिझनेसमॅन साठी, जे लोक व्यवसाय करतात त्यांच्या सगळ्यासाठी सगळ्यात टफ वेळ होती, त्याच्यामध्ये तुम्ही सस्टेन केलं, तुम्ही थांबलात. हो, याचं फळ कदाचित हे आहे. हो, त्या ट्रेड मध्ये मुलंही साथ दिली आपले. वा. त्यामुळं ड्युटी करून मुलंही करत होते. आता सध्याच्या घडीला एवढं आता खूप मोठं आहे, मी बघतो की एका माणसाला तर सांभाळणं शक्य नाही. किती लोक, म्हणजे तुम्हाला मदतीला किती लोक आहेत? सगळे आमचे सगळे मुलं पाहुणे वळे म्हणून आम्ही हा उभा केला. फॅमिली मेंबरच आहेत? फॅमिली मेंबर. आणि कामगार किती आहेत? कामगार 25 कामगार आहेत. 25 कामगार सध्या काम करतात. मला सांगा, आता फॅमिली मेंबरच आहेत, बऱ्याच वेळा आता आपण सगळे फॅमिली, तुम्ही होत नाही का काही भांडण? नाही, अजिबात नाही, कधीच नाही. त्यांचं काम आम्ही त्यांना दिलं असतं. बरं. म्हणजे काम करत असताना फॅमिली वेगळी आणि इथे ज्याची त्याची जबाबदारी वेगळी. बरोबर. प्रत्येकाला एक जबाबदारी वाटून दिली. तिथं करेक्ट म्हणजे 10 वाजता यायचं, फॅमिली मेंबर राहू द्या काय नाही, बायोमेट्रिक कसं. ओके. म्हणजे फॅमिली मेंबर घरी, इथे फक्त एम्प्लॉई. आता हा जो एरिया आहे आपला फिटिंगचा एरिया आहे, जेणेकरून डेली 250 प्लस कूलर इथे रेडी होतात. डेली 250 कूलर्स रेडी होतात, जे की मेटल मध्ये असू देत किंवा प्लास्टिक कूलर मध्ये असू देत. 200 250 ते 300 250 ते 300 पर्यंत.
डेली तुम्ही तयार करता. डेली बरं, हे जे आहे आता इथे काम चाललेलं आहे, मी बघतोय हो. की आता एक माणूस तर इथे काम नाही करू शकत, म्हणजे एक माणूस एक कूलर नाही हो तयार करू शकत. एक टीम असते सर, टीम असते. टीम प्रकारे एक टीम मध्ये 5-6 मुलं असतात. त्या मुलाच्या प्रमाणे 40 ते 50 कूलर आपण देतो त्यांना. बरं आणि ते पूर्ण मॉर्निंग ते इव्हनिंग पर्यंत कूलर रेडी होतात. बरं बरं, आता हे जे दिलेले आहे तिथे मी मला दिसतं पूर्ण मटेरियल. आता तुम्ही हे सगळं जे मटेरियल आहे सुट्ट आहे मटेरियल हो, सगळं, हो. तर हे मटेरियल त्यांना म्हणजे काय मोजून दिलं जातं? हा मोजून दिलं जातं. इन्व्हेंटरी कसं आहे, प्रत्येक कूलरला लागणारा जो मटेरियल आहे, मॉर्निंगला एका कूलर साठी लागणारं मटेरियल जे काही 36 मटेरियल आहे ते आपण त्यांना काउंट करून देतो. ओके, हा. तर म्हणजे हे जे कूलर दिसतं तुम्हाला, हो. ह्या कूलर मध्ये 36 प्रकारचे आयटम 36 आहेत. प्रकारचं मटेरियल लागतं. 36 प्रकारचं ते दिसून येणार नाही, पण हो. बरेचसे मटेरियल त्याला लागलं जातं. हो, कारण आपण बाहेरून जे कूलर बघतो तर आपले साधारण 7-8 बरेच आयटम आहेत. असतील असं वाटतं. बरेच आहेत. मोटर आहे, पंप आहे, एल्बो आहे, पाईप आहे, बटन्स स्विच आहे. आहेत, नॉब आहेत, नट बोल्ट्स आहेत. हे सगळ्या प्रकारचे नाही म्हणलं तर 30 ते 36 कूलर व्हरायटी ऑफ मटेरियल आपल्याला कूलर मध्ये यूज होतात. बरोबर बरं, आता इथे मला भरपूर मोठा स्टॉक दिसतो तुमच्याकडे. मला एक आयटम दिसतील का कुठं कुठं काय काय करतात, म्हणजे आयटम त्याचे सुट्टे जे भाग आहेत तुमचे कशा पद्धतीने असतात? आता जसं की हा जो आहे साईडचे पॅनल आहेत. हो, आणि इथे तुम्हाला इथे दिसतं की वायरिंग होत आहे कूलरची. ओके. ही वायरिंग झाली की नंतर ना हा. ह्या साईडला इथे फिटेड होतं. त्यानंतर त्याचा टॉप वगैरे लावून नट बोल्ट वगैरे सगळे फिट करून मग त्याची बरं, testing याला होणार. जे मी हे दिसते लावलेली हो. जाळी दिसते सगळी, आणि हा जो ग्रास आहे हा, लावला, हा. हे कोण लावतं? हे वरून आपल्याला लावून येते सर. हे रेडी मटेरियल असते. फक्त आपल्याला इथे काय असेंबलिंग करायचे आणि टेस्टिंग करायचे. ओके. किंवा एक वाद होण्याचं विवाद होत नाही. हे लय महत्वाचं आहे. कामामध्ये शिस्त महत्वाची आहे. शिस्त असेल तर होतं. विशेषतः बऱ्याच वेळा आपण ऐकतो की भाऊ-भावामध्ये किंवा मग ते कामाच्या याच्यात तू मी वगैरे होतं. मी तुम्हाला सांगितलं ना त्याप्रमाणे 2-3 असे पाहिलेत की अगोदर सुरुवात पार्टनरशिप मध्ये केली, नंतर मग तू मी किंवा मग कामावरून झाला आणि मग डिवाइड झाले, आणि त्याचं कदाचित तसं जर केलं तर इफेक्ट आपल्या कामावर होतो, आपल्या बिझनेसवर. आणि खरंच तुम्ही म्हणता तसं सोलापूरमध्ये आता बरेच बिझनेस पाहिले मी. सगळे पार्टनर म्हणजे फॅमिलीज असल्यामुळे ना एकोपीने आहे. आम्ही कधीच भांडण होत नाही, ते कधीच हे होत नाही. फॅमिली आहे, पण तुम्ही शिस्त लावली म्हणून कदाचित आहे ना. तर मी सगळ्यात जास्त भांडण फॅमिलीमध्ये पाहिले. कामगार तर त्यांचं काम करतात, त्यांना पगार मिळतो, त्यांचं काम करतात, पण भांडण हे होतात फॅमिलीमध्ये. पण तुम्ही शिस्त लावली, कदाचित त्याच हे फळ आहे हो. की तुम्ही सोलापूर सारख्या ठिकाणी तुम्ही पुण्याला सप्लाय करू शकता, अशा पद्धतीचं इथं तुमचा एवढा मोठा प्लॅन आहे. जो भाग आहे तो रॉ मटेरियलचा भाग आहे, जे की कंटेनरने अनलोड होतं. हो. हा पूर्णपणे रॉ मटेरियलचा भाग आहे. हा पूर्णपणे प्लास्टिकचा वगैरे दिसतो. प्लास्टिक आणि मेटलचा पलीकडच्या बाजूला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. ओके. हा जो आहे प्लास्टिकचा भाग आहे. आता सुरुवात करू. हे साइड बॉडी दिसते मला. हा फ्रंट आहे सर. फ्रंट आहे. त्याची टँक पलीकडच्या साईडला टँक ओके. आहेत. ही टँक. प्लस साईडचे पॅनल वगैरे, जे साईडचे पॅनल जिथून पाणी वगैरे येतं ना साईडला, हो, हो. ते साईडचे पॅनल वगैरे आहेत ते. ओके. हा पूर्णपणे स्टॉक वगैरे आहे रॉ मटेरियलचं. हा पूर्णपणे स्टॉक आहे. हे छोट्या कूलरचे आहेत का? सगळे वेगवेगळे प्रकारचे सर. जसं की तुम्हाला मी म्हणलं की 22 प्रकारची मॉडेल, प्रत्येकी मॉडेलचा वेगवेगळा स्टॉक आपण तिथे लावून घेतलेला आहे. बरं. आता जो हा स्टॉक आहे वगैरे ठेवला असतो इकडे, तुम्ही हा तुम्ही ओळखता कसा की हे कुठल्या कूलरचे आहे वगैरे? ते त्याच्या युनिव्हर्सल असतंय? नाही सर, त्या प्रकारचं ते मॉडेल आपण तिथे लावून घेतलेलं आहे. जसं की आता हा सम्राट मॉडेल आहे. हा. सम्राट मॉडेलचा आपण पलीकडच्या साईडला तिथं त्याचा स्टॉक मेंटेन केलाय. ओके, आणि ओके. हा आहे बडीचा स्टॉक तिथे मेंटेन केलाय. पलीकड मेगाकूल आहे, मेगाकूलचा स्टॉक मेंटेन केलाय. ओके, म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्ही ते कॅटेगरी maintain वाईज करा. मला असं वाटलं की काही युनिव्हर्सल असतात. नाही आणि ते कॅटेगरी वाईज कुठल्या- जवळपास कुठल्या 22 मॉडेल आहेत. त्याची नाव वैयक्तिक त्यांना एक नाव दिलेलं आहे. त्या नावाप्रमाणे त्याचं मॉडेल त्या ठिकाणी आपण नाव store किंवा करतो. मग एक कोड वर्ड असणार. नाही नंबर. कूलरची नावच तशी. नावच. तर तुम्ही इथून कूलर पुण्याला, आणि मी ऐकलंय की तुम्ही विजापूर किंवा कर्नाटकचा जो अलीकडला भाग आहे, स्टेट बी जाऊ. जवळपासचे जे जिल्हे आहेत ह्यांना सुद्धा तुम्ही कूलर सप्लाय करता. खूप मस्त. सर मला खूप आवडलंय. मला वाटतं 2-3 वर्षापासून आमची ओळख आहे. आणि मी एसबीसी मध्ये कामाला होतो त्यावेळेस मला सांगितलं होतं की सरांनी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, आणि आमच्याकडे ते फॅन वगैरे दुरुस्त करायला पण येतात. आता पाहुण्यात पण आमच्या
जे आमचे रिलेशन आले बाहेरचे आहेत ना, त्यांना फक्त माहिती आहे की बाबा यानं काहीतरी कूलर करतो हा. आणि लिहिते. पण आमच्या कामाची जी गुणवत्ता आहे म्हणजे आमचं काम किती मोठं आहे हो हो हे एक्झॅक्ट इथं आल्याशिवाय कळणार नाही. करतात ना. पण इथं आले की त्यांच्या हावभाव बघण्यात आले, अरे बापरे एवढं मोठं आहे. एक्झॅक्टली असंच झालं माझ्यासोबत. मी जेव्हा मला सांगितलं होतं, मला मला ह्याच्या ना, मी डीएड ला असताना एक मी कंपनी फॅक्टरी पाहिली होती, छोटीशी फॅक्टरी होती, ते पण सेम असंच करायचं असेंबल. मला असं कळालं होतं आणि मला त्याची उत्सुकता होती की कसं असावं. पण येता येता मला 2 वर्ष झाले, एवढा वेळ लागला मला यायला इथं, कारण वेळ भेटत नाहीये आणि रोज प्रत्येक काही ना काही दिवस ठरलेले असतं. त्या दिवशी कूलर घ्यायचं म्हणून आमचे एक सोरा सर आहेत, त्यांना मी मुद्दा म्हणून घेऊन आलो इकडे की मला लय दिवसात जायचंय, वेळच भेटेना, आज कसा तर आपण जाऊच. आणि मलाही सेम एक्झॅक्टली असं झालंय. हे बाहेर पाहिलं मला वाटलं एवढंच असावं तुमचं, पण आतमध्ये जेव्हा घुसलो तेव्हा पाहिलं की खूप मोठा आहे, खूप मोठा. म्हणजे PI साहेब आले होते. बरं, तुमचं टर्नओव्हर किती आहे वर्षाचा? जर रुपयामध्ये सांगत झालं तर 5 year पर्यंत 5 करोड पर्यंत वार्षिक टर्नओव्हर जातो. युनिट किती विकत असतं साधारण एका वर्षामध्ये? कूलर किती विकत असतं? 20-25 हजार कूलर पुढे 20 ते 25 हजार एका वर्षाचं. आणि हे जे काम आहे, आता समजा कूलर आपल्याला माहिती आहे सिजनेबल प्रोडक्ट आहे, तर मग वर्षभर काम चालू असतं का मग आता पावसाळ्यात बंद करताय? 9 महिने 9 महिने काम चालू असतं. पण मागण्या कमी असतील त्यावेळेस हिवाळ्यामध्ये वगैरे, मग काय करता? हिवाळ्यामध्येच आपलं जे तयार करून ठेवता माल? जो माल रिप्लेसमेंट आलेला आहे ना, ओके तो परत कंपनीला पाठवून परत त्या बदले माल परत येतो. ओके, म्हणजे जे वॉरंटीचे वगैरे कूलर हा, असतात, cooler. वॉरंटी ते तुम्ही कलेक्ट करता आणि त्याची रिप्लेसमेंटची जी प्रोसेस असेल बॅक एंडला तुमची, ती तुम्ही करता. बाकी असे तर हा जो स्टॉक आहे तो रेडी स्टॉक आहे. ओके, जे काही बरं. हे जे आहे नेमकं मला भरपूर मोठा एरिया दिसायला, असा हो. नेमका किती आहे, किती असेल हा एरिया? जवळपास 20,000 स्क्वेअर फीट मध्ये हा एरिया येतो. 20,000 म्हणजे- स्क्वेअर फूट मध्ये. हे जे आहे कोणाची ऑर्डर आहे का तुम्ही एक हे ऑर्डर प्रमाणे त्याचं मटेरियल रेडी करून घेते सर आपण. ऑर्डर प्रमाणे रेडी करून ठेवता? खूप मोठा मला असं हे दिसतंय. साधारण इथे रेडी कूलर आहेत, त्यानंतर या ठिकाणी त्यांचे पाईप्स लागणारे जे काही मटेरियल आहे हे जे काही रॉ मटेरियल लागणार आहे, मोटर आहे, पाईप आहे, तर आपण स्टॉक केलेलं आहे. स्टॉक केलेलं आहे. बॉक्स आहेत, प्रत्येक याचे कॅटेगरीज वेगवेगळ्या ठिकाणी इथे मटेरियल ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टीलचे कूलर्स आहेत, त्या ठिकाणी जे पाण्यासाठीचा जो Tank. ट्रे असतो, टँक असतो आहे, अशा पद्धतीने इकडे आहे. हे याला काय म्हणतात? ब्रॅकेट्स आहेत सर, ते मोटर मोटर जातात अडकवले त्याला. जातात त्याचं. ओके, पूर्णपणे रेडी स्टॉक आहे. आणि इथला जो पोर्शन आहे तो डिस्पॅच एरिया सर. इथून ओके, आपले ओके. जेवढे काही गाड्या आहेत आपण इथूनच भरतो. ओके ओके. असं मोठ्या प्रमाणात इथं कूलर रेडी आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप डिमांड असते, त्या पद्धतीने इथे कूलर अवेलेबल आहेत. पुन्हा एकदा सांगतोय सगळ्यांना की हे जी कंपनी आहे फक्त जे लोक बिझनेस करतात त्यांच्यासोबतच डील करते, रिटेलला इथे रिटेल सोबत डील करत नाहीत, हे परत एकदा सांगतो. त्यामुळे ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे त्या लोकांनी नक्की यांच्याशी संपर्क साधा. आणि विशेषतः आपण जे आहे आपल्या स्वतःच्या अद्विता कंपनीमध्ये एक 5-6 मॉडेल तयार केले, जसे की त्याची ब्रँडिंग ह्या पद्धतीची राहते. कार्टून वरती आपलं नाव येतं अद्विता. ओके, जसे की आता हा एक आहे, प्लस ह्या बाजूला सॉरी अशा पद्धतीची प्रॉपर पॅकिंग येते. जसं की कंपनी कूलर तुम्ही सिम्पनी किंवा केनस्टार ह्या पद्धतीचे कूलर आहेत, त्या पद्धतीचं आपण कूलरची फिनिशिंग आणि त्याचे जे काही आतली फिटिंग आहे तशी मेंटेन करतो, जेणेकरून कस्टमरला त्रास होणे आणि लोकल कूलर हे जे कस्टमरच्या डोक्यात आहे तो जो फॅक्ट आहे आम्ही दूर केलेला आहे. ओके ओके. म्हणजे स्वतःची ब्रँड तुम्ही डेव्हलप आणि तोच ब्रँड तुम्ही मेंटेन करण्यासाठी त्याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. व्हेरी गुड. या इथे दिसतंय मला, इथे सुद्धा तुम्ही ब्रँडिंग केली, ब्रँडिंग केले तुमचं आहे.
हे मला खूप छान वाटलं. तुम्ही खूप मस्त मोठी फॅक्टरी बघितली. जसा तुमचा लोगो सुद्धा मला खूप आवडलाय. लोगो सुद्धा एक सूट होतं. हो. लोक खूप चांगलं आहे. सगळ्यात महत्वाचं सांगतो मला की सरांनी नोकरी करत करत रिटायरमेंट होण्यापूर्वी त्यांचं हे सगळं काही केले. परत एकदा सांगतो मला जे मी म्हणतो त्यांचा जो एका वर्षाचा इथला टर्न ओव्हर आहे तो कदाचित पूर्ण आयुष्याच्या सर्व्हिसचा इन्कम नसेल. सांगायचं झालं तर बिझनेस खूप मोठा असतो. बिझनेस करावं, इमानदारीने करावं, कुठलेही तक्रारी येता कामा नये. बरोबर 7 गाड्या तर माझ्या समोरच भरून गेलेल्या आहेत आणि 5-7 कस्टमर पण तुमचे गाय जे डील असतील त्या करून फायनल करून गेले आहेत. खूप मस्त पाहिलं मी सगळं वगैरे. खूप बरं वाटलं सर तुमचं भेटून. आणि मी व्हिडिओ ह्याच्यासाठी केला की सरांकडून प्रेरणा भेटाय कोणाकडे. आपल्या इन्कमचा पर्पज नाहीये. जर आपला व्हिडिओ पुढे गेलाच तर खूप चांगलं, तुमच्यासाठी चांगलं, माझ्यासाठी चांगलं. इन्कमच्या पर्पजने आपण करतच नाहीये. मला एक आवड आहे काहीतरी करण्याची. नोकरी आहे आपली सेफ, चांगला पगार मिळतो. त्या सरांना तर माहितीच आहे, ते अंदाज लावू शकतात आपला किती पगार. आणि लोकांनाही एक इन्स्पिरेशन मिळावं करू शकतो आपण. 10 बाय 10च्या रूम पासून तर 25,000 स्क्वेअर फूट पर्यंतचा बिझनेस. आणि कदाचित तुम्ही हे 50,000 स्क्वेअर फूट पर्यंत पण जाईल तुमचं जेव्हा जाईल अशी मला खात्री, 100% खात्री आहे. हा दुसऱ्याचा आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या जागेत जरा 100% 50,000 स्क्वेअर फूट पेक्षाही मोठ्या जागेमध्ये तुम्ही करसाल. धन्यवाद सर तुमच्या दोघांचं पण. तुम्ही येऊन आम्हाला वेळ काढून व्हिजिट दिली. धन्यवाद सर.